सह्याद्री डिजिटल, आवाज सामान्य जनतेचा। आणि आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर येते। चाकण औद्योगिक वसाहतीत मोठ्या संख्येनं परप्रांतीय नागरिक वास्तव्यात असल्यानं या भागात बांगलादेशी नागरिक बेकायदेशीररित्या प्रवेश करून वास्तव्य करत असल्याचं गोपनीय माहिती दहशतवाद विरोधी पथकाला प्राप्त झाली होती। त्या अनुषंगानं चाकण पोलीस ठाण्याचे डीबी पथक आणि दहशतवाद विरोधी पथक शाखेचे पोलीस हवालदार सुनील शिंदे यांना दिनांक 23/12/2024 ला मिळालेल्या माहितीनुसार आळंदी फाटा तालुका खेड येथील साईराज लॉजिंगमध्ये 2 बांगलादेशी नागरिक, यामध्ये एक पुरुष आणि एक महिला असे सफाई कामगार काम करत असताना मिळून आले। त्यांच्याकडे अधिक विचारपूस केली असता त्यांचे नाव टिंकू चौधरी वय वर्ष 31 आणि एक महिला वय वर्ष 24 यांना अटक करण्यात आली आहे। दोघांच्या कागदपत्रांची पडताळणी केली असता सदरची ओळखपत्रे बनावट असल्याची खात्री पटली आहे। त्यांनी मूळ वास्तव्याचं गाव छालचुरा पोस्ट रानटिया, जिनेगती थाना, जिल्हा शेरपूर, राज्य ढाका, देश बांगलादेश असं असल्याचं सांगितलं। चाकण पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 936/2024 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 318(4), 336(2), 336(3), 340(2), 356 परकीय नागरिक कायदा 1946 चे कलम 14A-B-C, पारपत्र अधिनियम 1967 चं कलम 12(1)(c) व पारपत्र भारतात प्रवेश नियम 1950 चे कलम 3(a) या कलमान्वये चाकण पोलीस ठाणा गुन्हा रजिस्टर नंबर 934/2024 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला। सदरची कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सहपोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त मुख्यालय विवेक पाटील, पोलीस उपायुक्त परिमंडळ 3 शिवाजी पवार, सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र सिंह गौर यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, नाथा घारगे, प्रसन्न जराड, गणपत धायगुडे, नामदेव तलवाडे, सुनील शिंदे, शिवाजी चव्हाण, हनुमंत कांबळे, भैरोबा यादव, राजू जाधव, रेवणनाथ खेडकर, सुनील भागवत, शरद खैरनार, किरण घोडके, उद्धव गर्जे, उषा होले, सरला ताजने यांनी केली आहे।